जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शिरोळ। आज आहे गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 आणि इयत्ता 3री आणि 4थीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा 3रा दिवस। चला तर मग आज आपण या आजच्या 3ऱ्या दिवसाची छायाचित्र पाहू। वरच्या लेवलची आहे, पण मी सांगितल्यानंतर तिची प्रत तुम्हाला समजेल। साहित्यिक क्षमता म्हणजे त्यांच्यातील कल्पनाशक्ती, नवीन विचार मांडण्याची कला आणि भावना शब्दात किंवा कृतीत मांडण्याची कौशल्य। याच्याबद्दल चर्चा केलेली आहे। आपला पायाभूत स्तर नाहीये, आपला पूर्व तयारी स्तर आहे इयत्ता 3री ते 5वीचा, आणि त्याच्यासाठीचे हे जे विषय असणार आहेत ते आपण फिलअप करणार आहोत। त्या 3 क्षमता कोणत्या आहेत? जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता। या 3 क्षमता तुम्ही जी निवडलेली कृती असणार आहे त्या 3 कृतीमध्ये 3 क्षमता येणार आहेत, आणि या 3 क्षमतांच्या अनुषंगाने प्रत्येक क्षमतेमध्ये समजा जाणीव जागृती क्षमता असेल त्याच्यामध्ये तुमचा प्रारंभिक, प्रवीण आणि प्रगत हे 3 स्तरांचा तुम्ही विचार करायचा आहे। त्याशी संबंधित हा जो घटक दिलेला आहे त्यांनी बघा, अभ्यासक्रमाची ध्येय 1 किंवा अधिक निवडू शकता असं तिथं दिलेलं आहे। आता भाषा शिक्षणाची जी ध्येय आहेत 5 आहेत। त्याच्यामध्ये इयत्ता 3री मध्ये आणि 4थी मध्ये सेम क्षमता एकच आहे, आणि अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी इयत्ता 5वीसाठी 4 आहेत आणि 4थीसाठी 4 आहेत। त्याच्यातून पण काही ज्ञान होऊ शकतात। जेवण करत आहे, स्वयंपाक करताना आई कोणती साधनं वापरते, भांड्यांची माहिती होऊ शकते त्याला, भांडी कशा प्रकारची आहेत, कढई आहे, पातेली आहे, कांद्यांची यादी तयार करा। त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीयचं क्रमांक आणि त्यांना बक्षीस, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळतं। आता या परसबागेसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे। आर्थिक भार आहे, तो आर्थिक भार त्यांनी चांगल्या पद्धतीने उचललेला आहे, त्यांनी स्वतः करून केलेला आहे। त्या परसबागेसाठी आता विद्यार्थ्यांना अध्ययन काय पाहिजे, तर जी परसबाग आपण पिकवतो काही दिवसांनी ते खत तयार होतं, आणि ते खत हे चांगलं असतं। म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययनानुभव देताना की त्यांना श्रमप्रतिष्ठा हे जे मूल्य आहे ते देखील त्याच्यातून आपण घडवलं पाहिजे। एक म्हणजे अभ्यासाचे जग भाग 1 हे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं। त्या पुस्तकामध्ये क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती कशा दिलेल्या आहेत त्याविषयी आता मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगणार आहे की क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या पुस्तकामध्ये कशा प्रकारे बदललेल्या आहेत। जर तुम्ही जुनं पुस्तक पाहिलं तर जुन्या पुस्तकामध्ये अध्ययन निष्पत्ती ह्या दिल्या नव्हत्या। सीजीज जे आपले आहेत करिक्युलम गोल हेही दिले नव्हते। ह्या पुस्तकामध्ये बदललेल्या पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो की सीजीज आणि त्या अनुषंगाने ज्या क्षमता आहेत त्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत। परंतु जर पुस्तकाचं निरीक्षण केलं आणि पहिल्या घटकाचं जर तुम्ही निरीक्षण केलं पुस्तकातल्या, तर जवळजवळ एकूण 15 पानं एका घटकासाठी दिलेली आहेत, म्हणजे पहिल्या धड्यासाठी दिलेली आहेत। पर्यावरणातील नैसर्गिक म्हणजे कीटक, वनस्पती, प्राणी, पक्षी, भौगोलिक वैशिष्ट्ये, सूर्य, चंद्र, ग्रह, नैसर्गिक संसाधने आणि सामाजिक म्हणजे घरे, कौटुंबिक नातेसंबंध घटकांचे निरीक्षण करतो आणि ओळखतो। हे आपलं काय, ही आहे आपली कॉम्पिटन्सी, अभ्यासक्रमाची क्षमता। आणि मग त्या अनुषंगाने आपल्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत। परंतु पहिली अध्ययन निष्पत्ती जर बघितली तर परिसरातील सजीव व निर्जीव घटक ओळखतो। 43 आणि 72
म्हणजे सिरियली ह्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या नाहीत. जर तुम्ही एखादा घटक जेव्हा तुम्ही शिकवायला घ्याल तेव्हा तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा त्याच्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत त्या पाहायच्या. त्या पानासाठी, त्या पानावर असलेल्या घटकासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे. वर्गाचं जर असेल तर बर्फाच्छादित प्रदेशात घर कसं असतं, झाडावरचं घर कसं असतं, लाकडी घर कसं असतं, आपण राहतो ते घर कसं असतं. मग त्याचे नमुने जर आपण तयार केले किंवा मुलांकडून ते करून घेतले प्रत्यक्ष रूपाने, तर ही खेळणी पद्धती आपण ह्यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर खेळ आधारित जर पद्धत, खेळातून शिक्षण, हे तर आपल्या आनंददायी शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे की खेळावर आधारित आपण आनंददायी प्रकारे शिक्षण वैयक्तिक माहिती किंवा सहध्यायाकडून त्या पालकाकडून ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इतर विषय आणि म्हणजे संकल्पना, परत पाच असण्याचे मुद्दे आणि पाच असण्यातील जे काही घटक होते, नवीन बदललेल्या पद्धती, पाच असण्यामध्ये पहिले जी हरभरा पंचपाती होती ती बदलून आता नवीन पद्धती आली आहे. त्याची देखील आम्हाला सुंदररित्या सुलभपणे माहिती दिली. विचार करून येतो की मला तिथे काहीतरी नवीन मिळणार आहे. खरं तर सुरुवातीला आम्हाला पण जेव्हा आम्ही लेक्चरने सगळे ऐकत होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की किती ऐकायचं, पण जेव्हा मार्गदर्शक सुलभ कामले त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. कुठलीच शंका नाही. ती म्हणजे बदल अनिवार्य आहे आणि त्या बदलाला आपण सामोरे जातोय. सुद्धा कन्फ्युज आहे की नक्की सीसीए पुढे कंटिन्यू राहणार आहे का, ह्याच्यामध्ये पण काय आता परत बदल होणार आहे. कृती करणं आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यांना भूगोलाचं तासिका असेल तर त्यांना सूर्य करणं आहे, चंद्र करणं आहे, चंद्रग्रहण दाखवताना त्याची सावली कशी पडते, कारण याची हा व्यक्ती इथं उभा आहे म्हणजे मुलगा तिथं उभा केल्यानंतर इकडे असं सावली कशी असते हे जर असं 30 मुलांना उभं केलं तर आपण प्रत्यक्ष कृती दाखवू शकतो. घेऊन ते इम्प्लिमेंट नक्की करा. नवी दिशा मुलांना देण्याचा प्रयत्न करा. आपल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत, हिंदी भाषिक विद्यार्थी आहे, पटसंख्या कमी आहे, इतर सर्व बाबी आहेत, ते आपण करू शकतो म्हणूनच आपल्याला दिले जातात असं मला वाटतं. आपण अधिक चांगल्या प्रकारे करू, त्याबद्दल काही दुमत